गोव्यात होऊ घातलेल्या मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविल्याने हा प्रकल्प पुढे नेण्याचा मार्ग खुला झाला आहे। मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे। येत्या शुक्रवारी अथवा पुढील शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाचा निविदा जारी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर साधारणतः जून किंवा जुलैमध्ये या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामास प्रारंभ होणार आहे। अत्यंत महत्त्वाचा असलेला हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अत्याधुनिक प्रकल्प म्हणजे गोव्याचे भूषण ठरणार आहे। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या मंगळवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत गोव्यातील पेडणे तालुक्यात मोप येथे साकारणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रस्ताव आला आणि या बैठकीत त्याला एकमताने मान्यता देण्यात आली। या बैठकीला गोव्याचे मुख्य सचिव R.K. श्रीवास्तव आणि नागरी हवाई विभागाचे संचालक डॉक्टर सुरेश शानभाग हे उपस्थित होते। सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या बैठकीत मोप विमानतळ प्रकरणी तब्बल 3.5 तास चर्चा झाली। काही पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता। त्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर त्याचप्रमाणे गोवा सरकारने दिलेले उत्तर त्यावरही सखोल चर्चा करण्यात आली। सर्व बाजूंनी विचारविनिमय करून बैठकीअंती मोप विमानतळ प्रकल्प हाती घेण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला।